नमस्कार, मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग मी जरा उशिरा सुरुवात करते। घरी आले मी हॉस्पिटलमधून, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता मी व्लॉगला सुरुवात करते। पण आजचा व्लॉग ना खूप स्पेशल असणार आहे। आई व्लॉग बनवते ना म्हटल्यानंतर नित्तू तर येणारच आणि आईचा जसा आवाज ऐकला तसं लगेचच बाळ पळत आलंय। बाळाच्या अशा काहीतरी हरकती चालू असतात, तोंडात बोट घाल, काहीतरी आवाज काढ, हे आमचं फेवरेट काम आहे, हो ना? तर मी काय सांगत होते की आजचा व्लॉग हा ना स्पेशल असणार आहे, कारण आज थोडंसं वेगळं काहीतरी आम्ही बनवणार आहे। म्हणजे तुम्ही बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल। रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि मी या ठिकाणी बनवत आहे भडंग। तर एवढ्या उशिरा मी भडंग बनवते, याच्यावरून तर तुम्हाला माझी एक्साइटमेंट समजलीच असेल। जर तुम्हाला पॅकेटमध्ये मिळतं त्याप्रमाणे भडंग बनवायचं असेल ना, तर भडंगमध्ये पिठी साखर घालायची। मी साखर थोडी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती आता आपण भडंगमध्ये मिक्स करूया। अशा पद्धतीने केलेली पिठी साखर जर भडंगमध्ये मिसळली ना, तर त्याची चव एकदम भन्नाट लागते। जरा टेस्ट करून बघते भडंगची कसं झालंय ते। एक नंबर लागते बरं का। तर आजचा व्लॉग स्पेशल असण्याचं कारण आहे की आज आपण भरणार आहे बॅग, आणि तीही ट्रिपला जाण्यासाठी। तर ट्रिपला आम्ही कोण कोण जाणार आहे, कुठे जाणार आहे आणि कधी जाणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळतीलच। आता नाही जाणार। सर्वात अगोदर मी पॅक करत आहे ही सुंदर अशी साडी। ट्रिप म्हटलं की साडी कोण घालतो असा प्रश्न येतो, पण आजकाल आपण बघतो की ट्रिपमध्ये साडी घालण्याचा खूप ट्रेंड आहे। आणि या साडीवरती मला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालायचा आहे, त्यामुळे मी या ग्रीन कलरचा ब्लाऊज घेतलेला आहे। पण जर चांगला नाही दिसला तर काय करायचं, त्यामुळे मॅचिंग गोल्डन ब्लाऊजच घालता येईल। त्यामुळे मी हा गोल्डन ब्लाऊज पण नित्तूलाही मॅचिंग झालं पाहिजे म्हणून मी तिच्यासाठी हा फ्रॉक घेतलेला आहे। हा पण साऊथ इंडियन फ्रॉक आहे, जो तिच्या आत्तूने आणला होता। नित्तूने आजपर्यंत एकदाही घातला नाही, हा मी सोबत घेते, माहित नाही नित्तू घालेल की नाही। ट्रिपला जायचं म्हटलं ना तर आपली प्लॅनिंग एकदम जबरदस्त पाहिजे। त्यातल्या त्यात आपली कपडे आपल्याला व्यवस्थित ठेवता आली पाहिजेत। आपण किती कपडे नेतोय, माघारी येताना किती घेऊन येतोय, हे खूप महत्त्वाचं असतंय। तर यावेळी मी बरीचशी नवीन कपडे आणलेली आहेत आणि ती काय आहे ते वगैरे ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कळेलच। ती महत्त्वाची असते ती ट्रॅव्हलर बॅग। आमच्याकडे ही ट्रॅव्हलर बॅग आहे, परंतु आम्ही ती घेऊन जाणार नाही, कारण आमचीच बॅग सगळी जागा व्यापून टाकेल। त्या ठिकाणी माझ्याकडे दुसरी एक बॅग आहे जी छोटी आहे आकाराने। ती बॅग मी यावेळी ट्रिपला नेणार आहे आणि याच्यामध्ये माझे आणि नित्तूचे कपडे असणार आहेत। तर या ठिकाणी मी सगळे कपडे ना कॅरी बॅगमध्ये घालून ठेवलेले आहेत आणि डे वाईज ते ठेवलेले आहेत। त्यात माझे आणि नित्तूचे कपडे आहेत। असे ठेवल्यामुळे काय होईल की आम्हाला कपडे काढायचं म्हटलं तर एक कॅरी बॅग उचलली तर त्यातून त्या दिवसाची कपडे बाहेर येतील, सगळं सामान उचकटायला लागणार नाही। तर एक एक करून आता आपण हे बॅगमध्ये ठेवूया। झालेली आहे आणि या बॅगेत तुम्हाला माहिती आहे का, फक्त कपडेच बसलेत। आता मला माझं बाकीचं पण सामान ठेवायचंय, त्यासाठी मला छोटी एक बॅग घ्यावी लागेल। बाहेर जायचं म्हटलं तर प्रवास आला, राहणं आलं, बाहेरचं खाणं पिणं आलं, तर या गोष्टीमध्ये आपल्याला आपली हेल्थ खूप मेंटेन करावी लागते। काही त्रास होऊ नये किंवा काही त्रास झाला तर त्यासाठी बेसिक औषधं आपल्याजवळ असावी लागतात। बघू शकता तुम्ही नित्तूचं काय चाललंय ते। तर ही काही बेसिक औषधं आहेत ताप सर्दी खोकल्याची, जी आपल्या सोबत असावीत, त्यामुळे मी ही घेतलेली आहेत। त्यानंतर हे तेल, साबण, बॉडी वॉश, फेस वॉश, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्या आंघोळीसाठी वगैरे लागतात त्या घेतलेल्या आहेत। हा माझ्याकडे एक पाऊच आहे, बऱ्यापैकी मोठा आहे। तर या पाऊचमध्ये या सर्व गोष्टी बसतील, ज्या आपल्याला आंघोळीसाठी गोष्टी लागतात त्या मी एका अगोदर कॅरी बॅगमध्ये, त्यानंतर मी माझ्या पाऊचमध्ये ठेवणार आहे। कारण या काही वेळानंतर त्या ओल्या होणार गोष्टी आणि तसंच परत खराब होऊ नये आपली बॅग, म्हणून मी यांना अगोदर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवत आहे। मुलींसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअप पाऊच, आणि हा मी माझा मेकअप पाऊच तयार केलेला आहे। मी साडी घालणार आहे त्यामुळे या बांगड्या घेतलेल्या आहेत। बाहेर फिरणार म्हणजे आपल्याला सनस्क्रीन तर पाहिजे, रोज लावा किंवा नको लावा, फिरताना तर लावलं पाहिजे। यामध्ये आहे माझी ज्वेलरी, म्हणजे ब्रासलेट, गळ्यातले, कानातले। आपण रेग्युलर कसेही रबर बँड किंवा साध्याच गोष्टी वापरतो, पण बाहेर फिरायचे म्हटल्यानंतर थोड्या फॅन्सी गोष्टी वापरायच्या। तर हे मी फॅन्सी असे काही रबर बँड घेतलेले आहेत। सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही क्लिप आहे। जर एखाद्या वेळी मेकअप केलास तर ब्लशर वापरायचा, त्यासाठी हा घेतलेला आहे।
हे ब्रासलेट आणि इयरिंग्स आहेत. यामध्ये काही क्लिप्स आणि रबर बँड आहेत. माझ्याकडे असलेल्या लिपस्टिक आणि लिप बाम. आपल्यासोबत छोटं बाळ असणार आहे प्रवासात, त्यामुळे त्याचं महत्त्वाचं सामान हे डायपर हे घेतलंच पाहिजे, नाहीतर आपल्यालाच त्रास होईल. आणि फक्त डायपर घेऊन चालणार नाही, तर वेट वाईप्स पण पाहिजेत. हा वेट वाईप्सचा नवीनच पॅक आणलाय, आता तो तसाच घेते. नीतूला प्रवासात भूक लागली तर खाण्यासाठी हे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. छोट्या छोट्या कॅरी बॅगमध्ये हे पॅक केलेले आहेत. मी भडंग तर बनवलं आहे, पण नीतू काय भडंग खात नाही, त्यामुळे तिच्यासाठी हे प्लेन चिरमुरेच घ्यायचे. रात्रीचे ना 11:15 वाजलेले आहेत आणि आमचा हा कार्यक्रम सुरू आहे. मी बॅग पॅक करते, त्यासोबत नीतूचा खेळ देखील चालू आहे. तुम्हाला दाखवते काय खेळते. नीतूने ना सगळीकडे रबर पसरले आहेत. हे माझ्याकडे काही कलरफुल रबर होते, याच्या गेम पण आम्ही बऱ्याच वेळा खेळलो आहे. नीतूला आता हे दिसले तर तिने ते मागितले आणि ती आता पेन मध्ये रबर गोळा करते. होय. बर बर चालेल. शूटिंग करते आई तुझं? बर. नीतूला थंडीमध्ये घालण्यासाठी ही कॅप घेतलेली आहे. ही कॅप आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा विकत आणलेली आणि कधीच त्याचा वापर केला नाही. आता माझी लेक त्याचा वापर करेल. ही नीतूची दुसरी कॅप आहे. नीतूला जर ऊन लागलं तर त्यासाठी ही घेतलेली आहे. यावेळी मी ट्रिपसाठी ही बॅग नेणार आहे, जे आपण हँडबॅग वापरतो ती. ही हँडबॅग आहे ना, ती निखिलला त्यांच्या कंपनीमधून मिळालेली आहे आणि ही खूपच भारी आहे, कम्फर्टेबल आहे. याच्यामध्ये काही वस्तू देखील बसतात आणि मी एकदा दोनदा वापरलेली, त्यामुळे मला खूप आवडले. ट्रिपसाठी खास मी हे तुळशी बागेतून वॉच आणलंय. खरं तर माझ्याकडे टायटनचं वॉच आहे, जे निखिलने मला गिफ्ट दिलेलं आहे माझ्या बड्डेला. पण महागातल्या वस्तू काही ट्रिपमध्ये न्यायला नकोत, साध्या साध्या वस्तू न्यायच्या, म्हणजे जरी हरवलं तर काही त्याचा एवढा फरक नाही पडला पाहिजे. त्यामुळे मी हे 150 रुपयाचं घड्याळ आणलेलं आहे आणि त्याची गोष्ट अशी झाली की ते माझ्या हातात बसतच नाही, खूप लूज होतंय. त्याची एक कडी काढून आणली पाहिजे. हे आहेत आपल्या चिमुकलीचे गॉगल. हा जो दिसतोय ना ब्राऊन कलरचा गॉगल, तो मी आता नवीन आणलेला आहे. नीतूचे बाबा पण नीतूसोबत गेम खेळायला गेलेले आहेत. पेनामध्ये रबर अडकवण्याची गेम खेळत आहेत दोघे पण. तर या ठिकाणी माझी बऱ्यापैकी तयारी करून झालेली आहे. मी माझी आणि नीतूची बॅग भरली आहे. निखिलचंही सामान त्यांच्या एका बॅगेमध्ये काढून ठेवलेलं आहे, फक्त व्यवस्थित लावणं बाकी आहे. त्याचा काही व्हिडिओ आता बनवत नाही, ते सामान नंतर मी आता उद्याच लावणार आहे. आमच्या ट्रिपसाठी ना मी खूप एक्सायटेड आहे. ट्रिपपेक्षा ना मी व्लॉग बनवण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. छान छान व्लॉग बनवायचे, तुमच्या सगळ्यांसोबत ते शेअर करायचे, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आणि तसं मी छान असं प्लॅनिंग पण केलेलं आहे. बघूया आपण कसे कसे व्लॉग बनवतोय ते. तर आता राहिला प्रश्न, आम्ही ट्रिपला जाणार कुठे आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमचा व्लॉग कंटिन्यू बघत राहावं लागेल. तर मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन की आम्ही फिरायला कुठे जात आहे. तर आपला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.